नमस्कार सर्वांना. मी रामजी टेक सरकारी या आपल्या मराठी मातृभाषेतील यूट्यूब चॅनलवरती मी तुमचं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण 10 मिनिटामध्ये 98 ऑस्कर पुरस्कार आणि ज्ञानपीठ पुरस्कार आणि मेटा लाईफटाईम अचिव्हमेंट अवॉर्ड्स हे असे आपण महत्त्वाचे 3 पुरस्कार आताच नुकतेच जाहीर झालेले आहेत. त्याच्या अनुषंगाने आपण टॉप MCQ आणि काय करणार आहोत, डिटेल पाहणार आहोत. त्याच्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. येणाऱ्या आगामी काळातील एक्झामसाठी नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल. 1 ते 2 मार्काला पुरस्कार पण विचारले जातात. त्याच्यामुळे नक्कीच फायदा होईल. त्याच्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. तुम्ही आपल्या टेक सरकार या चॅनलवरती जर नवीन आला असाल तर आपल्या टेक सरकार चॅनलला काय करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. ठीक आहे, चला तर आपण ऑस्कर पुरस्काराची महत्त्वाची माहिती पाहूया. म्हणजे काय, आपल्याला हिस्ट्री पाहूया आपण. ठीक आहे, तर स्थापना कधी झाली ती ऑस्कर पुरस्कार, त्याला आपण इंग्लिशमध्ये अकॅडमी अवॉर्ड्स पण म्हणतो. ठीक आहे, तर स्थापना त्याची फॉर्मेशन 11 मे 1927 रोजी काय झालेली, ऑस्कर पुरस्काराची स्थापना झालेली आहे. आणि पहिले वितरण जर म्हटलं तर 16 मे 1929 रोजी पहिलं काय झालेलं आहे, फर्स्ट अवॉर्ड दिलेलं आहेत. ठीक आहे, 16 मे 1929 रोजी. तुम्ही काय करायचं आहे, महत्त्वाचे पॉईंट्स नोट डाऊन करून ठेवायचे. ठीक आहे, मुख्यालय हेडक्वार्टर्स कुठं आहे, बेवर्ली हिल्स कॅलिफोर्निया अमेरिका इथे आहे. ठीक आहे, आयोजक कोण असणार आहेत, AMPAS. ठीक आहे, त्याला काय म्हणता येईल, अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स ऑफ सायन्सेस. ठीक आहे, हे तुम्ही फुल फॉर्म नोट डाऊन करून ठेवा. ठीक आहे, CEO जर म्हटलं तर बिल क्रेमर CEO असणार आहेत आणि प्रेसिडेंट कोण आहेत, अध्यक्ष लिनेट हॉवलेर टेलर. ठीक आहे, आणि आता आपण काय करणार आहोत, जो आता सध्या नुकताच जाहीर झालेला आहे 98वा 2026मध्ये 98वा एडिशन जर म्हटलं तर कितवी, 98वी असणार आहे. त्याला अकॅडमी पुरस्कार म्हणतो आपण, ऑस्कर पुरस्कार सुद्धा म्हटलं जातं. ठीक आहे, 16ची मुख्य परिचय 15 मार्च रोजी काय झालेला आहे, वितरण झालेलं आहे. कुठे झालेलं, लॉस एंजेलिस इथे डॉल्बी थिएटर. ठीक आहे, यजमान होस्ट कोनन ओब्रायन सलग दुसऱ्यांदा असणार आहेत. आणि प्रशिक्षण जर म्हटलं लाईव्ह ABC आणि हुल्लू असे 2 स्ट्रीमिंग प्रशिक्षणचे काय असणार आहेत, 2 चॅनल असणार. ठीक आहे, आणि सर्वात मोठा विजेता कोण ठरला आहे 2026मध्ये, जे 98 ऑस्करमध्ये कोणत्या मूवीला भेटलेला आहे, वन बॅटल आफ्टर अनदर. ठीक आहे, ह्या मूवीसाठी भेटलेला आहे. विकून ह्या मूवीसाठी किती पुरस्कार भेटलेले, सर्वाधिक 6 पुरस्कार भेटलेले आहेत ह्या 98व्या ऑस्करमध्ये. ठीक आहे, प्रमुख श्रेणीमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा बहुमान भेटलेला आहे, वन बॅटल आफ्टर अनदर या पिक्चरसाठी. ठीक आहे, ऐतिहासिक नोंद आहे, बेस्ट कास्टिंग असणार आहे, पहिला ऑस्कर विजेता चित्रपट ठरलेला आहे. ठीक आहे, आणि डायरेक्टर जर म्हटलं, दिग्दर्शक कोण आहेत त्याचे, पॉल थॉमस अँडरसन. हे ध्यानात ठेवायचं आहे, महत्त्वाचे पॉईंट. ठीक आहे, सिन्नर या चित्रपटाला काय ऐतिहासिक विक्रम असणारे, रेकॉर्ड विक्रमी नामांकने, एकूण 16 नामांकने भेटले आहे. ऑस्करच्या इतिहासातील आजवरची सर्वाधिक रेकॉर्ड आहे सिन्नर्स. ठीक आहे, ब्लॅक सिनेमा एकाच चित्रपटासाठी 10 कृष्णवर्णीय व्यक्तींना नामांकन मिळण्याचा नवा विक्रम आहे. ठीक आहे, सिन्नर्सच्यासाठी ऑस्कर 98 ऑस्करमध्ये. ठीक आहे, स्टुडिओ रेकॉर्ड जर म्हटलं, ऑर्नर ब्रदर्स 30 नामांकने मिळवून विक्रम केलेला आहे, स्वतःचाच विक्रम बरोबर केलेला आहे. ठीक आहे, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक आणि पटकथा जर म्हटलं, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पॉल थॉमस वन बॅटल आफ्टर अनदर या पिक्चरसाठी. ठीक आहे, ओरिजिनल स्क्रीन प्ले जर म्हटलं, रायन कुगलर सिन्नर या मूवीसाठी. ठीक आहे, आणि रूपांतरित पटकथा जर म्हटलं तर पॉल थॉमस अँडरसन वन बॅटल आफ्टर अनदर या मूवीसाठी. ठीक आहे, मुख्य अभिनय श्रेणी जर लीडिंग रोलमध्ये जर म्हटलं, तुम्हाला हे 2-3 पॉईंटच विचारू शकता, सर्वोत्कृष्ट अभिनेता, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आणि सर्वोत्कृष्ट पिक्चर पुरस्कार ऑस्करमध्ये कुणाला भेटला, किंवा डायरेक्टर. सर्वोत्कृष्ट अभिनेता जर म्हटलं, मायकल B जॉर्डन सिन्नर्ससाठी स्मोक स्टॅक म्यूरच्या भूमिकेसाठी. ठीक आहे, आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्री जर म्हटलं, JC बकली हॅमनेट या मूवीसाठी. ठीक आहे, ॲग्रेस भूमिका असणार आहे त्याची शेक्सपियरच्या भूमिकेसाठी. ठीक आहे, सहाय्यक अभिनेत्री जर म्हटलं, अभिनय जर म्हटलं तर सपोर्टिंग रोलसाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता सी पेन वन बॅटल आफ्टर अनदरसाठी. सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री एमी मॅडिगन वेपनसाठी. विशेष नोंद, एमी मॅडिगन यांच्या 2 नामांकनामधील 40 वर्षाचं काय आहे, विक्रम अंतर असणार आहे. ठीक आहे, तिमोथी चाल्मेट, मार्न ब्रॅडो याच्यानंतर 3 अभिनय नामांकने मिळवणारा सर्वात तरुण अभिनेता, वय 30. ठीक आहे, हे ध्यानात ठेवा. सर्वात कमी जर वयाचा अभिनेता जर विचारलं तुम्हाला, टिमोथी चाल्मेट. ठीक आहे, ॲटम ड्युराल्ड अकर्प सर्वोत्कृष्ट छायांकनासाठी भेटणारी, हे काय जिंकणारी पहिली महिला आणि पहिला कृष्णवर्णीय व्यक्ती असणार आहेत हे 2. ठीक आहे, हे ध्यानात ठेवायचं आहे.
वॅग्रर मोरा सर्वोत्कृष्ट अभिनेत्यासाठी नामांकित झालेला पहिला ब्राझिलियन नागरिक आहे. तुम्हाला असं विचारू शकतात नामांकनासाठी पहिला ब्राझिलियन नागरिक कोण आहेत, तर वॅग्रर मोरा. ठीक आहे. तांत्रिक आणि कलात्मक पुरस्कारामध्ये जर म्हटलं सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी जर म्हटलं सिन्नर्स. ठीक आहे. सर्वोत्कृष्ट प्रोडक्शन डिझाईन फ्रँकेनस्टीन. ठीक आहे. सर्वोत्कृष्ट व्हिज्युअल इफेक्ट जर म्हटलं अवतार फायर अँड अस हे मूवी आहे, खूप छान आहे, पहा तुम्ही. आणि सर्वोत्कृष्ट संपादन जर म्हटलं एडिटिंग वन बॅटल ऑफ द अनॉदर या मूवीसाठी. ठीक आहे. संगीत आणि ॲनिमेशनसाठी जर म्हटलं तर सर्वोत्कृष्ट मूळ गीत गोल्डन चित्रपट आहे के पॉप डेमॉन हंटर्स. हे पण गीत खूप छान आहे, तुम्ही हेडफोन लावून ऐका हे गीत. ठीक आहे. आणि महत्त्वाचं जर इतर जर म्हणलं टाय झालेलं आहे द सिंगर्स. ठीक आहे. सिंगर्स आणि टू पीपल्स एक्सचेंजिंग सल्व्या या दोन्ही लघुपटांनी काय झालेलं आहे, संयुक्तपणे ऑस्कर जिंकला आहे. 2013 नंतरचा पहिला टाय असणार आहे. तुम्हाला हे पण विचारू शकतो कोणत्या 2 चित्रपटांना टाय झालेला आहे 2026च्या ऑस्करमध्ये. ठीक आहे. तर द सिंगर्स टू पीपल एक्सचेंजिंग सलिवा. ठीक आहे. हे 2 ध्यानात ठेवायचं आहे. 16वे गव्हर्नन्स अवॉर्ड 16 नोव्हेंबर 2025 रोजी पार पडले. सायंटिफिक अँड टेक्निकल अवॉर्ड्स 28 एप्रिल 2026 रोजी दिले जाणार आहेत. हे तुम्ही महत्त्वाचे पॉईंट लक्षात ठेवा. ठीक आहे. आता ज्ञानपीठ पुरस्कारावरती आपण 1 मिनिट चर्चा करूया. ठीक आहे. 2026चे जे ज्ञानपीठ पुरस्कार 2025चा आहे, पण 2026मध्ये काय झालेलं आहे, वितरित करण्यात आलेलं आहे. ठीक आहे. जे फाउंडर जर म्हटलं संस्थापक कोण आहेत, शाहू शांतीप्रसाद जैन असणार आहेत. स्थापना जर म्हटलं 22 मे 1961 रोजी काय झालेलं आहे, ज्ञानपीठ पुरस्काराची स्थापना झालेली आहे. हे एक तुम्हाला ध्यानात ठेवायचं. पहिलं वितरण जर म्हटलं फर्स्ट अवॉर्ड कधी दिलता 29 डिसेंबर 1965 रोजी जी शंकर कुरूप मल्याळम काय आहेत हे कथाकार आहेत, त्यांना भेटलं आहे 29 डिसेंबर 1965. पहिला जर म्हटलं ज्ञानपीठ तर कोणाला भेटलेलं आहे, जी शंकर कुरूप. ठीक आहे. मुख्यालय कुठं आहे, जे हेडक्वार्टर दिल्ली इथे असणार आहे. प्राईज जर म्हटलं 11 लाख रुपये वाघदेवीची काश्यमूर्ती असणार आहे. आणि प्रशस्तीपत्र माननीय आपले जे प्रेसिडेंट आहेत राष्ट्रपती त्यांच्या हस्ते काय दिलं जातं, हे पुरस्कार वितरित केला जातो. ठीक आहे. सिलेक्शन बोर्डचे अध्यक्ष असणारे प्रतिभा रे. ठीक आहे. संचालक डायरेक्टर मधुसूदन आनंद. आणि दर 2025चा म्हणजे 60वा. ठीक आहे. 60वा विजेता कोण असणार आहे, 60वं एडिशन असणार आहे 2025चं, पण 2026मध्ये दिलेलं आहे. हे एक ध्यानात ठेवायचं आहे, कन्फ्युजन व्हायचं नाही. कोण आहेत, आर वेरामुथ्थू तामिळचे असणार आहेत. कोण, आर वेरामुथ्थू. ठीक आहे. आणि काही महत्त्वाचं आपण आपल्या महाराष्ट्रातील मराठी किंवा कोकणी पाहूया. वि स खांडेकर यांना आपल्या ययाती या कादंबरीसाठी भेटलं आहे. पहिले मराठी विजेते असणार आहेत 1974 रोजी. ठीक आहे. 1987 रोजी विष्णू वामन शिरवाडकर यांना भेटलेला आहे. कुसुमाग्रज असं पण म्हणतो आपण. 2003 साली विंदा करंदीकर यांना भेटलेला आहे. आणि 2014 साली भालचंद्र नेमाडे. ठीक आहे. टीप आहे महत्त्वाची, 2021चे विजेते दामोदर मावजो हे आहेत. हे कोण आहेत, कोकणी आहेत, मराठी नाहीत, पण आपल्या महाराष्ट्रातील व्यक्ती आहेत. ठीक आहे. ध्यानात ठेवायचे, दामोदर मावजी कोकणी. ठीक आहे. आता मेटा पाहूया. मेटा म्हणजे कोणता, आपला महिंद्रा एक्सलन्स इन थिएटर अवॉर्ड्स 2026मध्ये जो वितरित केलेला आहे 21वा मेटा असणार आहे. ठीक आहे. जीवनगौरव पुरस्कार 2026 ह्याच्यावरती आपण 1 मिनिटं चर्चा करूया. ठीक आहे. ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक अमोल पालेकर यांना भेटलेला आहे. भारतीय रंगभूमी आणि चित्रपट सृष्टीतील अतुलनीय योगदानासाठी त्यांना काय झालेला आहे, हा मेटाचा जीवनगौरव पुरस्कार 2026मध्ये 21वा एडिशन. कितवा आहे, 21वं एडिशन होतं. ठीक आहे. ध्यानात ठेवा, 21वा महिंद्रा एक्सलन्स इन थिएटर अवॉर्ड्स मेटा महोत्सव. ठिकाण कुठं आहे, नवी दिल्ली येथे हे पुरस्कार वितरित केले जाणार आहेत. 19 मार्च ते 25 मार्च दरम्यान असणार आहे ते पुरस्कार सोहळा. ठीक आहे. जीवनगौरव पुरस्कार हा जो मेटाचा आहे 2010 पासून दिला जातो. ठीक आहे. 2010 पासून. तर 2026चे जे मेटा जीवनगौरव पुरस्कारचे कोण आहेत विजेते, अमोल पालेकर यांना भेटला आहे. ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक आणि वेटनर पण आहेत, हे पण ध्यानात ठेवा अतिरिक्तमध्ये. ठीक आहे. विशेष अमोल पालेकर हे त्यांच्या बॉय नेक्स्ट डोअर भूमिकासाठी आणि समांतर चित्रपट चळवळीसाठी प्रसिद्ध आहेत. ठीक आहे. बॉय नेक्स्ट डोअर असं पण तुम्हाला विचारू शकतं. बॉय नेक्स्ट डोअर ही कुणाच्या रिलेटेड आहे किंवा कुणाच्या संबंधित आहे, तर आपल्याला सांगता आलं पाहिजे काय, अमोल पालेकर. ठीक आहे. तर चला काही महत्त्वाचे आपण MCQs पाहूया टॉपचे. तर 98वा ऑस्कर पुरस्कार 2026 कोणत्या तारखेला पार पडला, तर 15 मार्च 2026ला. ठीक आहे. 98व्या अकादमी पुरस्काराचे म्हणजेच ऑस्कर पुरस्काराचे आयोजन कुठे करण्यात आले, तर डॉल्बी थिएटर हॉलिवूड कुठं असणार, लॉस एंजेलिस USA येथे. ठीक आहे. 2026च्या ऑस्कर सोहळ्याचे यजमानपद होस्ट कोण भूषवले, तर कोनन ओब्रायन. ठीक आहे. कोणत्या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट
बेस्ट पिक्चर्स म्हणून घोषित करण्यात आले आहे. तर वन बॅटल आफ्टर अनदर या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून ऑस्करमध्ये 2026 या वर्षामध्ये घोषित करण्यात आलं आहे. कोणता? वन बॅटल अनदर आफ्टर. हे मेन पॉईंट तुम्हाला ध्यानात ठेवायचे. ठीक आहे. ऑस्करच्या इतिहासात 16 नामांकने मिळून सर्वाधिक नामांकनाचा विक्रम कोणी मोडला? तर सिन्नर्स. ठीक आहे. 98व्या ऑस्करमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता बेस्ट ॲक्टर्स पुरस्काराचा विजेता कोण आहे? तर मायकेल बी जॉर्डन असणार आहे. ठीक आहे. हे ध्यानात ठेवा. हॅमनेट चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार कोणाला मिळाला? तर जेसी बकली यांना भेटला आहे हॅमनेट या चित्रपटासाठी. ठीक आहे. पॉल थॉमस अँडरसन यांना कोणत्या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणजेच डायरेक्टर वन बॅटल आफ्टर अनदर या चित्रपटासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकचा पुरस्कार भेटला आहे. कोणाला? पॉल थॉमस अँडरसन यांना, डायरेक्टर आहेत. ठीक आहे. सर्वोत्कृष्ट छायांकन म्हणजे बेस्ट सिनेमॅटोग्राफी जिंकणारी पहिली कृष्णवर्णीय महिला कोण ठरली आहे? तर ऑटम ड्युराल्ट अकार्पवा. ठीक आहे. ह्या असणार आहेत. 10वा पाहूया. वन बॅटल आफ्टर अनदर या चित्रपटाने एकूण किती पुरस्कार जिंकले आहेत? तर आपण आताच पाहिलं 6 पुरस्कार जिंकले आहेत. कुणी? वन बॅटल आफ्टर अनदर या चित्रपटाने. ठीक आहे. ऑस्करमध्ये बेस्ट कास्टिंग सर्वोत्कृष्ट कास्टिंगचा हा नवीन पुरस्कार जिंकणारा पहिला चित्रपट कोणता आहे? तर वन बॅटल आफ्टर अनदर हा बेस्ट कास्टिंगचा पुरस्कार जिंकणारा पहिला चित्रपट ठरणार आहे. 98व्या ऑस्करमध्ये सर्वोत्कृष्ट ॲनिमेटेड चित्रपट कोणता ठरला? तर के पॉप डेमॉन हंटर्स. ठीक आहे. या चित्रपटातील गाण्याला पण बेस्ट सॉन्गचा पुरस्कार भेटला. हे एक देण्यात ठेवायचं आहे. बेस्ट ॲनिमेटेड चित्रपट आहे. नक्की पहा तुम्ही. ठीक आहे. कोणत्या देशाच्या सेंटिमेंटल व्हॅल्यू या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जिंकला आहे? तर नॉर्वे. ठीक आहे. तुम्हाला असं पण विचारू शकतात सेंटिमेंटल व्हॅल्यू सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट कोणत्या देशासंबंधित आहे किंवा नॉर्वे देशाच्या कोणत्या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपटाचा पुरस्कार भेटला? तर आपल्याला सांगता आलं पाहिजे सेंटिमेंटल व्हॅल्यू या चित्रपटाला. ठीक आहे. सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता जर म्हटलं सपोर्टिंग ॲक्टर्स म्हणून सी पेन यांना भेटलेला आहे. ठीक आहे. एमी मॅडिगन यांनी कोणत्या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार जिंकला आहे? तर वेपन या चित्रपटासाठी. ठीक आहे. सर्वोत्कृष्ट मूळ पटकथा पुरस्काराचा मानकरी कोण? तर रायन कुगलर हे असणार आहेत. ठीक आहे. अवतार फायर ॲज अस या चित्रपटाने कोणत्या श्रेणीत पुरस्कार जिंकला आहे? तर बेस्ट व्हिज्युअल इफेक्ट. ठीक आहे. बेस्ट व्हिज्युअल इफेक्टमध्ये कोणता? अवतार फायर अँड अस. ठीक आहे. सर्वोत्कृष्ट मूळ संगीत जर म्हटलं तर बेस्ट ओरिजिनल स्कोर. ठीक आहे. तर लुडविग गोरान्सन. ठीक आहे. लुडविग गोरान्सन्स. ठीक आहे. हे प्रोनाऊन्सिएशन खूप अवघड आहे, थोडेसे तुम्ही पाहून घ्या. सर्वोत्कृष्ट लघुपट चित्रपट जर म्हटलं लाईव्ह ॲक्शन शॉर्ट फिल्ममध्ये जर म्हटलं टाय झालेला आहे यावर्षी. तर कोणता? द सिंगर्स आहे ते. ठीक आहे. सिंगर्स नाही आहे, सिंगर्स आणि टू पीपल एक्सचेंजिंग सलिवा. ठीक आहे. टाय झालेला आहे सर्वोत्कृष्ट लघुपट चित्रपटामध्ये. हे ध्यानात ठेवा. 98व्या ऑस्कर सोहळ्याचे थेट प्रशिक्षण स्ट्रीमिंग म्हणजे कोणत्या प्लॅटफॉर्मवर आयोजित केलेलं आहे? हुल्लू आणि ABC हे 2 प्लॅटफॉर्म असणार आहेत. ठीक आहे. 2025चा प्रतिष्ठित 2025चा आहे 60वा आहे 2026मध्ये ज्ञानपीठ पुरस्कार कोणत्या तामिळ लेखक आणि कवीला जाहीर झाला आहे? तर आर वेरामिथू यांना. ठीक आहे. ज्ञानपीठ पुरस्काराचे संस्थापक कोण आहेत ज्यांच्या पुढाकाराने 22 मे 1961 रोजी या संस्थेची स्थापना झाली? तर कोण असणार आहेत? शाहू शांतीप्रसाद जैन यांनी ज्ञानपीठ पुरस्काराची काय केलेली? स्थापना केलेली आहे. 21व्या महिंद्रा एक्सलन्स इन थिएटर अवॉर्ड्स मेटाचा 2026मध्ये कोणाला जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे? जीवनगौरव पुरस्कार तर अमोल पालेकर यांना जाहीर झालेला आहे. ठीक आहे. मेटा जीवनगौरव पुरस्काराची सुरुवात कोणत्या वर्षापासून चालू करण्यात आलेली आहे? तर 2010. आपल्याला असं सांगता आलं पाहिजे. मेटा 2010 पासून झालेला आहे आणि मेटाचा पुरस्कार 2026मध्ये 21वा अमोल पालेकर यांना भेटलेला आहे. मित्रांनो, हे काही महत्त्वाचे अवॉर्ड असतील. ऑस्कर आहे त्याला आपण अकॅडमी अवॉर्ड म्हणतो 98वा आणि मेटा अवॉर्ड. ठीक आहे. आणि ज्ञानपीठ पुरस्कार हे महत्त्वाचे पुरस्कार तुम्हाला येणाऱ्या एक्झामसाठी खूप फायद्याचे आहेत. त्याच्यामुळे तुम्ही रिव्हिजन करा. ठीक आहे. आज आपण इथेच थांबूया. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. ठीक आहे. थँक्यू.